मन मंदिरा गजर भक्तीचा. ज्याच्याबद्दल सांगता येत नाही पण ज्याची प्रतीती आहे, ज्याची प्रतीती आहे. हां, श्वास कसा चालतो हे माहिती नाही पण चालतो हे कळतं, चालतो हे कळतं. हां, मग ज्या अर्थी चालतोय त्या अर्थी चालवणारा कोणीतरी, अशी जी सत्ता त्याला ज्ञान म्हटलंय. म्हणून वृत्ती ज्ञान संपलं आणि शेवटी येऊन कुठे थांबले? आत्माच ज्ञान मात्र पाही, आत्मत्वी हे काहीच नाही, म्हणून प्राप्ती अप्राप्तीची काही वार्ताची नसे. गुणमय ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागतं, वृत्ती ज्ञान कोणीतरी सांगावं लागतं. पण ज्या ज्ञानाने हे मिळतं ते ज्ञान तुमच्याजवळ स्वयंभू आहे. म्हणून ज्ञान मात्र शब्द काय वापरला? नुसतं ज्ञान नाही, आत्माच ज्ञान मात्र पाही, आत्मत्वी हे सांगितलेलं काहीच नाही, म्हणून प्राप्ती अप्राप्तीची काही वार्ताची नसे. म्हणून तुझा आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलास. तुझ्याजवळच आहे, तुझ्याजवळच आहे, तुझ्याजवळच आहे. पण ते काय आहे? माझ्याजवळ आहे तो येऊन सांगावं लागतं त्यानेच. आणि जिथे तुझ्याजवळ आहे सांगायला आला तीच गीता. माझं म्हणणं कळलं का? तुम्हाला असं वाटतं का अर्जुनाने दुसरं कोणाचं ऐकलं असतं? अहो, त्याचा सुद्धा पूर्वस्थितीमध्ये ऐकायला तयार नव्हता तो. कसा ऐकेल? जगात त्याच्या पुढे दुसरा कोणता धुरंधर नव्हता, योद्धा नव्हता. काय ताकद होती त्याच्यासमोर उभं राहायची? त्याच्या गांडीव धनुष्याचा टणत्कार सुटला की असं विश्व चळचळ चळचळ कापत होतो. तिथे घडलं काय? बेंबळ हातून गेला गांडीवाचा, गांडीव धनुष्य हातातून गळून पडलं. हां, हे काही ते गळून बिळून पडलं काही नाही, गीता सांगायची होती म्हणून त्यांनीच लीला केली. ही सगळी लीला कोणाची आहे? हा म्हणले असा ऐकणार नाही, प्रसंगात आल्याशिवाय. हां, आता लग्न झालं आहे, आता असं करतो जरा त्याला स्वतंत्र काढतो म्हणजे त्याला पैसे खर्च करायचं कळेल. हे काय आहे? प्रत्येक गोष्ट तुम्हाला मागायची आल्यावर ताट तयार असतो. सुनबाई ऑफिसमधून येते, तोही ऑफिसमधून येते, तू सुनबाईला चहा करून देतेस, मी पैसे द्यायला आहे. त्यामुळे त्यांना जे कळायला पाहिजे तेवढं कळत नाही. ते कळण्याकरता काय करायला पाहिजे? जरा स्वतंत्र काढ. आणि स्वतंत्र गेल्यानंतर मग जे कळतं, 5 रुपयाची किंमत कळते, 10 रुपयाची किंमत कळते. 15 तारखेलाच पगार जवळजवळ आटपला. आगा म्हणले सुमन, बायकोचं नाव काय होतं? सुमन. इतक्या दिवस तुझ्या तरी मनात कधी आलं का की आपला संसार कसा चालतो? आपण वाटत होतं की आपण पगार देऊन मोकळे झालो म्हणजे आपण आपलं खातोय, पण आपलंच आपल्याला 15 दिवसात पुरलं नाही, कारण खर्च करताना विचार केला नाही. सौतं झाल्यावर काय झालं? करतं कोण हॉटेलला? म्हणून आठवड्यातून 4 दिवस हॉटेलमध्येच, प्रत्येक टायमाला बिल 500 रुपये, 600 रुपये, 700 रुपये, 800 रुपये, 1000 रुपये. हां, मग 15-20 दिवस जर बाहेर गेले तर पुढे काय शिल्लक राहायचं आहे? मग बाकीचं सगळे नाद, पिक्चर आहे, अमकाय तमकाय. मग फोन आला, बाप हुशार, त्याला माहिती होता, अनुभवी होता तोही. अहो म्हणले आपल्या चिरंजीवांचा फोन आला आहे, घ्या. अगं आई, काय म्हणतोस बाबा? अगं बाबांना सांगू नको, कारण तो अपमान आहे ना, मी अशीच सवता निघाला आहे. अगं जरा पैसे दे ना. अरे
दोघाला 30,000 रुपये पगार साठव. अगं आई तुला कसं कळत नाही, 5,000चं भाडंच आहे. दूध आता कुठच्या कुठे गेलं आहे. तर तू आम्हाला प्यायची सवय लावलीस. काय चांगलं चांगलं खायची सवय लावलीस. अगं त्याच्यातच सगळं संपून जातं आहे. मग तर काय म्हणणं काय? काय नाही, जरा दे ना. अरे म्हणले माझ्याजवळ तरी कुठे असतात, त्यांना माग ना. ती हुशार होती, त्यालाही कळू दे ना. अहंकार होता मी करतो, तसं तुम्हालाही अहंकार आहे मी करतो. कचाट्यात सापडल्यानंतर कळतं, की मी करत नाही, कोणीतरी करून घेणार आहे. कचाट्यात सापडला पाहिजे. काय तसं मग वडिलांना फोन दिला. बाबा व्हेरी सॉरी या. काय झालं म्हणले बाबा? नाही म्हणले जरा मला पैसे उसने पाहिजेत. अरे उसने कशा करता? तुझ्याशिवाय आम्हाला आहे कोण? घेऊ ना. काय किती पाहिजेत? 500 देऊ, 1000 देऊ. त्यांनी विचार केला 40,000 जर 15 दिवसाचं संपले, आता किती मागायची? नाही किती मागायची? म्हटलं 1-2,000 द्या. पुरतील ना? हो. पुन्हा 4 दिवसांनी फोन आला. मग बाप मोठा मनाचा. अरे म्हणे सारखं सारखं तू माझ्याकडे मागणं मला बरं वाटत नाही. एकदमच घेऊन ठेव ना 30,000 रुपये. लाजला बरं का. मग त्याला कळलं की आपला आहे ते आपल्याला पुरत नाही. तसं तुम्हाला मग कळेल की प्रभूने दिलं आहे काय, आपण कशाकरता वापरतोय, याच्यातलं आपलं काही नाही. त्याचा हात आहे म्हणून संसार ठीक चालला आहे. बापाचा हात होता म्हणून कधी कमी पडलं हे माहितीच नाही. अहो घरी येऊन बसायचे आणि ही म्हणायची मोहरी संपली. अगोदर काढत नको तुला. अगोदर आई यादी करून महिन्याची भरत होती. यांनी 2 रुपयाची मोहरी आणायची. लसूण एवढा एवढा आणायचं, ते कसं काय पुरायचं काय? आणि हिला वाटायचं आईच्यापेक्षा जास्ती स्वयंपाक करायचा चांगला, म्हणून सगळं जास्ती घालायची आणि ते एकदम बिघडायचं. तुम्हाला कोणी सांगितलं जास्ती घातलं म्हणजे चांगलं होतं? जास्ती घातलं म्हणजे चांगलं होत नाही. जेवढं घालायला पाहिजे तेवढं घातलं म्हणजे चांगलं होतं. ते म्हणले मला असं वाटलं जास्ती घातलं म्हणजे ती काय साडी आहे होय म्हणले की जास्ती पैशाची नेसली म्हणजे. नाही, मीठ ते मिठार तर सारखंच घालावं लागतं. मीठ हे एक इतकी फसवी वस्तू आहे. आमच्या घरात सकाळ संध्याकाळ त्याच्यावरून गंमत चालू असते. कधी कमी तरी होतं आणि कमी सांगितलं म्हणून उद्या जास्ती तरी होतं आणि जास्ती सांगितलं म्हणून कमी तरी होतं. पण ते माई आमची काय मोरडत असते, अरे हाताने घाला ना, चमच्याने कशाला घालता? मीठ चमच्याने घालू नका, हाताने घाला म्हणजे ते माप कळेल. ते चमच्याने किती खाली आहे वर कळतच नाही. माझं म्हणणं कळलं का? आयुष्यभर स्वयंपाक करून सुद्धा अजून तुम्हाला मीठ कळलं नाही किती घालावं. आणि त्यातल्या त्यात घरात सगळे बृहस्पती असावेत. एकाला कमी तर एकाला जास्ती, एकाला तिखट. अशातून तेव्हा जी बाई वाट काढते ना, तेव्हा तिला ब्रह्मवादिनी म्हणावं. अशातून वाट काढते, तसं एवढ्या कोड्यातून वाट काढणं आणि जी काढती तिला माऊली म्हणावं, त्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणावं, त्याला संत म्हणावं. अहो हे केवढं कोड आहे हे. ज्ञात्र काय, ज्ञेय काय? अहो साधं ज्ञात्र ज्ञेया विज्ञात्र ज्ञेया विहीन नुसदेची जे ज्ञान. ज्ञात्र जाणणारा, ज्ञेय दिसते ती वस्तू, आणि ज्याच्यानी जाणलं जातं ते ज्ञान. माझं बोलणं कळलं का? ज्ञात्र ज्ञेया विहीन नुसदेची जे ज्ञान, नुसद ज्ञान. तिथे ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी नाहीच आहे. ज्ञाता नाही, ज्ञेय नाही, ज्ञान नाही, त्रिपुटी नाहीच आहे. केवळ ज्ञान मात्र, ज्ञान मात्र.
हां, म्हणून आत्मराज तव केवळ ज्ञान मात्रची. अमृतानुभवामध्ये लिहितात, आत्मराज तव केवळ ज्ञान मात्रची. ज्ञान म्हणजेच देव आणि देव म्हणजेच नाव ज्ञान, म्हणून ज्ञान देव. आणि म्हणून या ठिकाणी महाराज सांगतायत की असा जो देव तो अत्यंत लढिवाळपणाने आणि प्रेमाने सांगू लागला. काय इतकं प्रेम की विश्वरूप दर्शन दाखव म्हटल्यावर एकदम विश्वरूप दर्शन झाला. जमिनीपासून आकाशापर्यंत भिडला. हा म्हणतोय बघ ना, हा म्हणतो काय बघ ना, काय काय बघू. अरे म्हणले बघ म्हणतोयस पण मला बघ. अरे म्हणला इथे कसं म्हणता शब्द कसे वापरले ज्ञानोबा. बोलता बोलता धसाळ गेलो. आता हे देवाने म्हणावं अर्जुनाला. काय म्हणतायत, अरे तुझ्यावरचं प्रेम इतकं आहे ना, बोलता बोलता मला असं वाटलं केव्हा तुला दाखवतोय केव्हा तुला दाखवतोय. बोलता बोलता धसाळ गेलो आणि दृष्टी दिल्याबरोबर हा अवाकच झाला. कारण अर्जुनसुद्धा संपला तिथे. अर्जुनसुद्धा तिथे संपला त्या विश्वरूप दर्शनामध्ये. आणि जेव्हा त्याला कळलं आपणही, तर तोच काय म्हणतोय बघा, जापानी जापानी आपुले असता व्यस्त आहे. आता आवर हे तुझं सगळं, आवर 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 आवर. मग ओवी कळली का, हे विश्वरूपाचे सोहळे पाहोनी निवाले जी डोळे. आता होता ते आंधळे नव्हे आधले कृष्णमूर्ती लागे. दोन पाठ आहेत पण आधलेच बरोबर आहे. होता ती आधले अधीर झालेत. तुझं आता ते कृष्णरूप कैसे निलोत्पला ते रावी. ते सुंदर रूप पाहण्याकरता आता मी आता आवर 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 आवर. हे काही मला सहन होत नाही. हे काय ते तुझी मुख काय काय नाही सगळे गेले तोंडात. तू आता म्हणले बघत बस. जे तोंडात गेलेत ना ते गेलेलेच आहेत. फक्त तुला आता कारण व्हायचं आहे हातात बाण घेऊन. हे गेले कौरव गेले, अहो म्हणले द्रोण गेले, गेले गेले ते गेलेलेच आहेत म्हणले. शिल्लक कोण राहत आहेत ते बघ. तुम्ही शिल्लक राहणार आहे. माझं म्हणणं बघितलं कळलं का काय लिहिलं आहे, काय लिहिलं आहे. पण हे ज्ञान सांगण्याकरता आणि देव आहे हे कळण्याकरता अवघड आहे. तितकं प्रेम लागतं, तितकी निष्ठा लागते, तितकी उपासना असते. हां, देव कळलं म्हणजे निर्धार येतो, निष्ठा येते असं नव्हे. त्याचीच कृपा व्हावी लागते. मन मंदिरा गजर भक्तीचा.